आई काय बनवती ग? कढी बनवती ग. हे काय टाकती तू? बेसन पीठ टाकती कढी मध्ये आणि 2 ताकाचे थैले घेतले आहे. एवढं टाकलं बघ बेसन पीठ. 2 चमचे बस झालं. 1 चमचा टाकलंय. थोडंसं अजून टाकतील, लई नको ते. 1 चमच्याने एवढं टाकलं. आता कढीला फोडणी देऊन घेते. तेल टाकते बघ कढीत. मोहरी टाकली. मोहरी थोडीशी कडकड झाली का जिरं टाकते. जिरं टाकलं. कढी हलवून घेते. बेसन पीठ टाकलंय ना. त्याच्यात साहित्य टाकते बाकीचं. पातेल्यात काय? पातेल्यात खिचडी लावली. कढी आणि खिचडी. कढीपत्ता. थोडासा ठेचा याच्यात टाकला मी कढीमध्ये. काय काय वाटण? लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे. चांगला परतून घेते हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, जिरं, मोहरी चांगलं कडकडली का मग चांगली फोडणी बसते. आता थोडंसं हिंग टाकते. एवढी हिंग टाकते बघ. बघा मस्त फ्राय झाला. आता हिरवी मिरची आणि लसूण, थोडीशी कोथिंबीर टाकते. बाकीची वरतून टाकायला लावते. आता त्याच्यात ताक टाकते. ताक टाकून घेते.
हळद नाही टाकायची. हळद नाही टाकायची. हळदीची कढी नाही खात कोणी. सफेद कढी. सफेद कढी असते. त्याच्यात गूळ टाकायचं का? गूळ नाही टाकत मी, साखर टाकते. कारण गूळ टाकली ना ती लाल होती, त्याच्यामुळे साखर टाकते. आता मीठ टाकते हिशोबाने. एवढं मीठ टाकलंय मी. आवडीप्रमाणे मीठ टाका. टाकते. गुळ पण टाकला तर छान होती, पण मग तिचा गुळामुळे ना एकदम असा लालसरपणा येतो. जशी पांढरी कढी. हा, पिवळी खिचडी, व्हाईट कढी. खूप छान होती. अशी बनवली ना छान होती. योगा आता कढीला फोडणी देऊन झालीये. कढी उकळतीये, कारण तिला सारखी हलवावं लागती, नाही तर मग नाही हलवली ना तर ती फुटून जात असती कढी. त्याच्यामुळे ना सारखी हलवावं लागते. कढीला कधी फोडणी दिली ना तर कढी हलवत जा. बघा कढी किती छान वाटते बघा. अशी वाटीत घेऊन पण पिलं तर खूप भारी वाटते. प्यायला तर खूपच छान. आता ही आंबट गोड मस्त झाली. हे बघा कढी तयार झाली आहे. कोथिंबीर टाकते आता मी त्याच्यात. कारण कोथिंबीर आणि कढी पत्त्याशिवाय कढी नाही छान लागते. हे बघा सफेद कढी बनवली मी मस्त. मस्त तूप टाकते आता खिचडीवरती. गरम गरम खिचडी, कढी आणि तूप एकच नंबर. या सगळेजण कढी खिचडी खायला. एवढं मस्त कढी खिचडी बनवली आहे. गरम गरम खिचडी, गरम गरम कढी, त्याच्यावर तुपाची धार. मस्त खा, छान राहा. एवढं मस्त कढी झाली आहे, छान एकदम. तुम्ही पण बनवून बघा, खाऊन बघा.